अंजनी दमानिया आता स्वतः आपल्यासोबत फोनवर आहेत. दमानिया मॅडम, नेमकं काय झालं ज्यावेळेस तुम्ही या तहसील कार्यालयात गेला? कसं झालं होतं, मुक्ताई नगरला माझं आज हिअरिंग होतं त्या डिफेमेशन केसचं. त्यानंतर मला एक विनंती आली की एक माणूस तहसील कार्यालयाच्या बाहेर उपोषणावर बसलाय. त्याला मी जेव्हा जाऊन भेटले तेव्हा त्याचं कारण मला असं दाखवलं गेलं की तिकडे एका ठिकाणी घरकुलं होती आणि त्या घरकुलं जी बांधली होती ती शासकीय जमिनीवर होती आणि येण्या जाण्याचा रस्ता ब्लॉक केला होता. तर त्या व्यक्तीला, म्हणजे त्याचा तो जो उपोषणावर बसला होता, तो म्हणाला की माझ्या घराचा येण्या जाण्याचा रस्ता मंदाकिनी खडसेंनी बंद केलाय. तर मी म्हटलं त्याच्यात राजकारणात आपण नको पडायला, म्हणून मी त्या व्यक्तीला घेऊन तहसील ऑफिसमध्ये गेले. तहसीलदारांसमोर मी बोलत असताना अचानकपणे म्हणजे त्या खडसेंचे जे पीए आहेत ते तडातडा आले आणि येऊन सरळ तहसीलदारच्या बाजूला बसले. तर त्यांना आम्ही तेच विचारलं की बाबा हे व्यक्ती कोण आहेत आणि इथे सरळ म्हणजे दिस इज अ कोर्ट आणि असं असताना थेट ते तुमच्या बाजूला येऊन बसतात आणि तुम्ही त्यांना काहीच म्हणत नाही. कारण ही जी एक जी मर्यादा आहे तिथपर्यंतच लोक जाऊ शकतात आणि तसं असताना हे सर्रास येऊन तुमच्या बाजूला जे बसलेत ते कितपत योग्य आहे. तर त्याच्यात मी त्यांना 2 ते 3 वेळा विनंती केली की यांना आपण प्लीज सांगा, यांना खाली उतरायला सांगा. पण मला असं वाटतं आता हे कल्चर झालंय, सगळीकडे दादागिरी करायची, आपली मनमानी करायची, हे मला वाटतं बहुतेक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात होत असेल आणि हे बंद करणं आता तहसील कार्यालयातल्या तहसीलदारांचं कर्तव्य आहे, तिथे असलेल्या पोलिसांचं कर्तव्य आहे. पण ज्यावेळेस तुम्ही हे तहसीलदारांच्या नजरेला आणून दिलं की हे इथं बसू शकत नाहीत, आम्ही दृश्यांमध्ये पण पाहू शकतोय की तुम्ही त्यांना वारंवार सांगतात, त्यावेळेस तहसीलदारांनी उत्तर काय दिलं? त्यांना काही ते बोलण्याची त्यांची हिंमतच होत नव्हती. मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की साहेब हे तुमच्या हातात आहे, कारण मला त्या व्यक्तीशी वाद करायचा नव्हता. मला तहसीलदारांना सांगायचं होतं की तुम्ही आता हे निर्णय घ्या आणि कधीतरी हा देश बदलण्यासाठी अमुक एक प्रयत्न तरी तुमच्याकडून झाले पाहिजेत. आज तुम्ही जर पोलिसांना डायरेक्शन दिल्या की हा व्यक्ती आत घुसून आलाय, याला बाहेर काढा किंवा याला खाली उतरवा, तर तो उतरला असता. पण प्रत्येक ठिकाणी होणारी ही दादागिरी आहे, ती झेलणारे जे असतात हे असे तहसीलदार तिथे पोलीस आलेले पण आम्ही पाहतो. त्या पोलिसांनी काय केलं? पोलिसांनी काहीच नाही. तिथे कसं आहे, म्हणजे मिनी बिहार आहे, तिथे त्यांची दहशत आहे आणि त्यांना हवं ते केलं जातं. अगदी म्हणजे आम्ही पूर्ण यंत्रणा त्याच्यासाठी कशी काम करते हे तुम्हाला कदाचित त्या क्लिपमधून दिसेल. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, हे जे स्वीय सहाय्यक होते यांच्या तिथल्या उपस्थितीला तुमचा आक्षेप होता, त्यांनी याच्यावर त्यांचं कारण काय दिलं? नाही, त्यांचं असं म्हणणं होतं की विधानसभेत आता त्यांना काही प्रश्न मांडायचे होते आणि त्यांना अत्यंत अर्जंट कागदपत्र हवी होती. त्यांना मी तेच म्हटलं की साहेब जर तुम्ही आत असता तर मी आत कधीच आले नसते, मी बाहेर थांबले असते. पण जेव्हा तुम्हाला कळलं की काही व्यक्ती आत आहेत तर तुम्ही बाहेर न थांबता सरळ दरवाजा उघडून हा जे आत येता, हे कल्चर कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. पण त्याच्यावर त्यांना काही ऐकण्याच्याही मनस्थितीत नव्हते. आरेरावीची भाषा होती. कठीण आहे सगळं. ठीक. धन्यवाद अंजली दमानिया, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि जे झालं या मुक्ताईनगर या तहसील कार्यालयात त्याबद्दल सांगितल्याबद्दल.